आज तुम्हाला जे सांगणार आहेत ते ऐकून कदाचित तुम्हालाही आश्चर्य वाटेल। असा देश की जिथे पुरुषांना 2 लग्न करणं असतं बंधनकारक, न केल्यास होते शिक्षा। असा देश ज्या देशामध्ये पुरुषांना 2 लग्न करणे आवश्यक असतं, न केल्यास त्या ठिकाणी तेथे पुरुषांना शिक्षा होते। सामान्यपणे जास्तीत जास्त व्यक्ती आयुष्यात एकच लग्न करतात, पण याबाबतही वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे नियम असतात। काही लोक 2 किंवा त्यापेक्षा जास्त लग्न करतात, पण असं करणं त्यांना बंधनकारक असतंच असं नाही। मात्र तुम्हाला हे माहीत नसेल की जगात असाही एक देश आहे की जिथे पुरुषांना 2 लग्न करणं बंधनकारक असतं। त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या पुरुषाने जर 2 लग्न करण्यास नकार दिला तर त्यांना कठोर शिक्षाही होते। आफ्रिका महाद्वीपच्या देशांमध्ये लग्नाबाबत वेगवेगळे काही कायदे आहेत, पण हे कायदे दुसऱ्या कोणत्या देशात नाहीत। इथे पुरुषांना 2 लग्न करणं बंधनकारक असतं। जर एखाद्या व्यक्तीने 2 लग्न करण्यास नकार दिला तर त्याला कठोर शिक्षाही होते। इरिट्रिया असं या आफ्रिकन देशाचं नाव आहे। इथे पुरुषांना 2 लग्न करणं अनिवार्य आहे, मग ते आनंदाने असो किंवा दुःखी मनाने। इरिट्रिया देशामध्ये 2 लग्न करणं बंधनकारक आहे। जर कोणी 2 लग्न करण्यास नकार दिला किंवा 2 पत्नी ठेवण्यास नकार दिला तर त्या व्यक्ती विरोधात कठोर कारवाई केली जाते। या व्यक्तीला आयुष्यभर तुरुंगातही राहावं लागू शकतं। नेमकं 2 लग्नाचं कारण काय हे तेही आपण जाणून घेऊया। इरिट्रिया देशात महिलांमुळे हा कायदा बनवण्यात आला। इरिट्रिया देशात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे। इरिट्रियाचं इथिओपियासोबतच गृहयुद्ध सुरू आहे, त्यामुळे इथे महिलांची संख्या जास्त आहे। सर्वात हैराण करणारी गोष्ट म्हणजे या देशात महिलांसाठी कठोर कायदे आहेत। इथे महिला पतीला दुसरं लग्न करण्यापासून रोखू शकत नाही। जर त्यांनी पतीच्या दुसऱ्या लग्नावर आक्षेप घेतला तर त्यांनाही तुरुंगात टाकलं जातं। असं नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा व व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा।